नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या बातमीपत्राच्या सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक अशी बातमी समोर येते. ऑपरेशन टायगरचा अंक आता पुण्यात सुद्धा पाहायला मिळणार आहे. पुण्यातले 3 माजी आमदार या महिन्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 3 माजी आमदारांसह आणखी 6 जण शिंदेंच्या सेनेच्या वाटेवरती असल्याचं समजतंय. एकंदरीतच याबद्दल सविस्तर माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे. अक्षय, काय सांगाल? शिंदे सेनेमध्ये सध्या इनकमिंग होत आहे, नेमकं कोणत्या पक्षातून आउटगोईंग सुरू आहे? जर पाहिलं तर ऑपरेशन टायगरची जी चर्चा आहे ती संपूर्ण राज्यात पाहायला मिळते आणि त्याचाच पुढचा अंक जो आहे तो देखील आता आपल्याला पुणे शहरात लवकरच पाहायला मिळणार आहे. कारण पुण्यातील 3 माजी आमदार या महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून आपल्याला मिळण्यात आलेली आहे. तसंच महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेत पाहायला जे इन्कमिंग आहे ते देखील आता मोठ्या प्रमाणावर होणार आहे. काँग्रेसचे 2 नेते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 4 जण जे आहेत ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा जो शिवबंधन आहे ते देखील बांधायला या फेब्रुवारी महिन्यात पुढे सरसवणार आहेत अशी माहिती जी आहे ती पाहायला मिळते. त्यामुळे मोठं इन्कम जे आहे ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत पाहायला मिळते. धन्यवाद अक्षय, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे. एकंदरीतच आपण पाहतोय की ऑपरेशन टायगर अंतर्गत शिंदे सेना ठाकरे आणि काँग्रेसला मोठं खिंडार पाडणार असल्याचं कळत आहे. माजी नगरसेवक जे आहे, माजी आमदार जे आहेत, असे अनेक पदाधिकारी शिंदे सेनेच्या वाटेवरती आहेत. आणि या राजकीय गोटानंतर आता मुंबईतून एक हादरवणारी अशी बातमी आहे. मुंबईत ट्रेनमध्ये एका महिलेवरती बलात्कार करण्यात आलाय. वांद्रे टर्मिनसवरती उभ्या असलेल्या रिकाम्या एक्सप्रेसमध्ये एक 55 वर्षांची महिला झोपली होती. जावयासोबत ही महिला मुंबई पाहण्यासाठी आली होती. मात्र नराधमानं तिच्यावरती बलात्कार केलाय. या प्रकरणात एका आरोपीला अटकही करण्यात आली आहे. आणि यानंतर आता दुसरी बातमी आहे. दुहेरी हत्याकांडानं शिर्डी हादरली आहे. साई संस्थांच्या 2 कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आलेली आहे. एका अज्ञातानं शिर्डीतील तिघांवरती चाकू हल्ला केला. 3 वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवरती चाकूनं हल्ला करण्यात आला. पहाटेच्या सुमारास ड्युटीवरती जाताना हा हल्ला झालेला आहे. याची दृश्यही आपण सध्या साम टीव्हीवर पाहू शकतोय. अतिशय दिवसाढवळ्या आपण पाहतोय की शिर्डीमध्ये हत्याकांड झालंय. माझ्या भावावर हल्ला झाला. सकाळी ड्युटीला चालले होते ते. त्यांची सकाळची ड्युटी होती. ते घरून निघाले. त्यांच्यावर प्राणघातक हमला झाला. ते डॉक्टरनं आधी काही सांगितलं नाही आम्हाला. ते आमचं म्हणणं एक असं आहे का, आमची विनंती आहे प्रशासनाला, माझ्या भावावर जसा हल्ला झाला तर त्या लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आणि शिर्डीतील या दोन्ही घटनांतून दिसून येत आहे की राज्यातील गुन्हेगारीचं प्रमाण हे वाढतच चाललंय. आणि म्हणून पोलिसांनी, गृह खात्याने अजून सतर्क होणं गरजेचं आहे. या सगळ्या घटनांवरती आळा बसणं गरजेचं आहे. राज्यभरातील इतरही बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50च्या माध्यमातून. एमपीएससीची प्रश्नपत्रिका 40 लाखांना विकण्याबाबतच्या धक्कादायक ऑडिओ क्लिप प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. आणखी 2 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पुणे पोलिसांनी भंडारा जिल्ह्यातून एका आरोपीला तर दुसऱ्याला मध्य प्रदेशातून अटक केली आहे. या दोन्ही तरुणांनी काही विद्यार्थ्यांना फोन केल्याचं तपासातून पुढे आलंय. दुसरीकडे राज्यात विकास कामांची कोट्यवधींची बिलं थकली आहेत. त्यामुळे 4 लाख कंत्राटदारांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिलाय. विविध विभागातील 4 जुलै 2024 पासून तब्बल 89,000 कोटी रुपये बिलपोटी थकले आहेत. कंत्राटदार संघटनांनी 5 फेब्रुवारी पासून काम बंदचा इशारा दिलाय. मुंबई रेल्वे सेवेसाठी आज अभिमानास्पद असा दिवस आहे. मुंबईच्या लोकल सेवेला आज 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. 3 फेब्रुवारी 1925 रोजी पहिली उपनगरीय लोकल धावली होती. ही 4 डब्यांची लोकल व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला दरम्यान धावली होती.
एसटी आता लवकरच प्रीमियम बस सेवा सुरू करणार आहे. कर्नाटकद्वारे ऐरावत, अंबारी, राजहंस अशा प्रीमियम बस चालवल्या जातात. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या बसची पाहणी केली. सुरक्षित आणि वेळेवरती सेवा ही प्रीमियम बसची खासियत आहे आणि आता कर्नाटकच्याच धर्तीवरती लवकरच महाराष्ट्रात सुद्धा सर्वसामान्यांना प्रीमियम सेवा मिळणार आहे. राज्यातले जवळपास 1.5 लाख म्हणजेच 50,000हून जास्त शिक्षक पगारवाढीच्या प्रतीक्षेत आहेत. सेवक संच नसल्यानं आणि सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्यानं शिक्षण खात्यानं निधीसाठी प्रस्तावच पाठवण्यात आला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वर्षाच्या सुरुवातीला घर विक्रीला समाधानकारक सुरुवात झाली आहे. मुंबईत 12,249 घरांची विक्री झाली असून यातून सरकारला 994 कोटी रुपयांचा महसूल मिळालाय. मागील 13 वर्षांतील जानेवारीतील घर विक्रीचा हा उच्चांक आहे. मागील वर्षी जानेवारीमध्ये घर विक्रीतून 730 कोटींचा महसूल मिळाला होता. पीएमसीद्वारे मुंबईत 2400 मिलीमीटर व्यासाची नवीन पाण्याची पाईपलाईन सुरू केली जाणार आहे आणि याच कामासाठी मुंबईतील विविध भागांमध्ये 2 दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे. 5 आणि 6 फेब्रुवारीला भांडूप, कुर्ला, अंधेरी पूर्व, वांद्रे पूर्व आणि दादरच्या काही भागांमध्ये पाणी पुरवठा बंद राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रमुख बंदर असलेल्या वेंगुर्ले जेटीत मोठ्या प्रमाणात मासळी पकडली आहे आणि म्हणून मासळीचा दर उतरलाय. तसंच नागरिकांनी खरेदीसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी केली आहे. सोलापुरातील शेतकऱ्यांसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यात आलंय. 4 जानेवारीपासून सोडलेलं हे पाणी आता 8 ते 9 फेब्रुवारीपर्यंत बंद केलं जाणार आहे. त्यानंतर शेतीसाठी ऐन उन्हाळ्यात म्हणजेच मार्चच्या अखेरीस दुसरं आवर्तन सोडण्याचं नियोजन आहे. शेवटी पावसाळ्यापूर्वी धरणातील पाणीसाठा पाहून अजून गरजेनुसार आणखी एक आवर्तन सोडलं जाईल. जीबीएसमुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे. पुण्यात जीबीएस रुग्णसंख्येत 158 आता झाली आहे, तर पुण्यात रविवारी 3 नवीन रुग्ण आढळलेत. सध्या 21 रुग्ण हे व्हेंटिलेटरवरती आहेत. यंदा उन्हाळा लवकर सुरू झाला असून कमाल तापमानाचा पारा आतापासूनच 35 अंश ओलांडतोय. दरम्यान आता राज्यात उन्हाचा ताप वाढू लागलाय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये किमान आणि कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या सामन्यात 85 हुज्जत घालणं पैलवान शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाडला चांगलंच घडलंय. या दोन्ही पैलवानांना 3 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलंय. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेनं हा निर्णय घेतलाय. त्यामुळे पुढच्या 3 वर्षांसाठी या पैलवानांना कोणत्याही कुस्ती स्पर्धेत भाग घेता येणार नाही. महाकुंभ मेळ्यातल्या 3ऱ्या अमृत स्नानाला सुरुवात झाली आहे. सर्वात आधी नागा साधूंनी स्नान केलं, त्यानंतर मग महानिर्वाणी आणि निरंजनी आखाड्यानं संगमात स्नान केलं. आतापर्यंत 33 कोटींपेक्षा जास्त भाविकांनी महाकुंभात स्नान केलंय, तर आज सुमारे 5 कोटी भाविक अमृत स्नान करतील अशी अपेक्षा आहे. तुम्हाला देव दाखवतो म्हणत एकाला 42,000ला लुबाडल्याची घटना जालन्यात घडली आहे. तुकाराम खेत्रे असं फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. खडा हातावरती ठेवून रुद्राक्ष करून देतो म्हणून एका भामट्यानं हातचलाखी करून तुकाराम खेत्रे यांच्या खिशातील रोख रक्कम, अंगठी असे 42,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. धाराशिवमध्ये बचत गटाच्या महिलांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आलाय. पैसे मागायला गेल्यावरती या महिलांना काळ्या जादूची भीती दाखवण्यात आली. महिलांच्या घरात लिंबू, सुया, राख टाकण्याचे खळबळजनक प्रकारही समोर आले. घरात राख, लिंबू टाकताना सीसीटीव्हीत संशयास्पद हालचाली कैद झाल्या. त्यामुळे गावात भीतीचं वातावरण आहे. धुळ्यात थंडीचा जोर अद्यापही जाणवत असून आज धुळ्यात 10 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून दिवसभर उन्हाचा कडाका आणि रात्री थंडीचा जोर वाढलाय. म्हणूनच नागरिकांना गरमी आणि थंडी असा दोघांचाही अनुभव होतोय. सकाळ माध्यम समूहाच्या वतीनं रविवारी जालना जिल्ह्यामध्ये चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. जिल्ह्यातील 13 परीक्षा केंद्रांवरती ही चित्रकला स्पर्धा पार पडली आहे. अमरावतीवरून सुटणारी बडनेरा नाशिक मेमू रेल्वे उद्या धावणार नाहीये. तसंच गीतांजली एक्सप्रेस सुद्धा 2 तास उशिरानं धावणार आहे. भुसावळ रेल्वे मंडळात पाचोरा रेल्वे स्थानकावरती रिमॉडेलिंगसाठी विशेष प्री नॉन इंटरलॉकिंग ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. वांगणी रेल्वे स्थानकातील चोरवाटांमुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. या चोरवाटांमुळे अनेक प्रवासी रेल्वे रूळ ओलांडून ये जा करतायत. रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी जीवितहानी होण्याची भीतीही व्यक्त केली जाते. अकोला जिल्ह्यात हेल्मेट सक्ती सुरू झाली आहे. अकोला पोलीस दलानं अकोटमध्ये हेल्मेट जनजागृती रॅली काढली. सार्वजनिक सुरक्षितता आणि प्रवासादरम्यान हेल्मेट वापरण्याचं महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही जनजागृती रॅली काढली गेली. अकोल्यात वहाडी जत्रा सरस दर्शनला अकोलकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. वऱ्हाडच्या सांस्कृतिक समृद्धीचं दर्शन घडवणारी अशी ही जत्रा असते. तर खेड्यापाड्यातील महिलांच्या बचत गटांना या माध्यमातून व्यासपीठही मिळालंय. जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या श्री क्षेत्र भंडारा डोंगरावरती 2 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय. त्यात विविध धार्मिक कार्यक्रम राहणार आहेत. माघ शुद्ध दशमीच्या निमित्तानं दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह इथे होतो. ज्ञानेश्वरी बोलून कोण बोलून तुला कळलं का माझं बोलणं? सगळ्याकडे मोबाईल आहे. पुण्यात बेशिस्त नागरिकांवरती महानगरपालिकेनं कारवाईचा बडगा उगारलाय. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छ करणाऱ्या 7,000 नागरिकांवरती महापालिकेनं कारवाई केली आहे. तर 60 लाखांचा दंड वसूल केलाय. पुण्यातील कोंढवा परिसरातून सर्वाधिक 9,19,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनावरती मोठी कारवाई करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक करण्यात येत होती. कारवाईत महाराष्ट्रात बंदी असलेला 24,34,000चा गुटखा जप्त करण्यात आलाय. पुणे ग्रामीण पोलिसांनी वेहरगाव इथे मटका अड्ड्यांवरती कारवाई केली आहे. मटका खेळणाऱ्या 10 जणांवरती गुन्हा दाखल झालाय. पोलिसांनी 1,64,000चा मुद्देमालही जप्त केलाय. यामध्ये रोख रक्कम, जुगार साहित्य, मोटरसायकल, पावती पुस्तकं आणि मोबाईल फोन यांचा समावेश आहे. महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलीस दलातील कर्मचाऱ्याचं निलंबन करण्यात आलंय. एका महिलेसोबत संबंध ठेवत तिच्या पतीच्या विमा पॉलिसीचे 5 लाख आणि सोन्याच्या दागिन्यांचा या पोलिसानं अपहार केला होता. तुषार अनिल सुतार असं या पोलीस शिपायाचं नाव आहे. पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात तो कार्यरत होता. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा विभागानं एका घड्याळाच्या दुकानावरती छापा टाकलाय. दुकानदार एका नामांकित कंपनीचं नाव वापरून बनावट घड्याळांची विक्री करत होता. पोलिसांना याचा सुगावा लागल्यानंतर पोलिसांनी घड्याळाच्या दुकानावरती कारवाई करत दुकानदाराला ताब्यात घेतलाय.
कारमधून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणाऱ्याला कोल्हापूर विभागाच्या पथकानं अटक केली आहे. त्याच्याकडून 5 लाख रुपयांचा गोवा बनावटीच्या दारूचे 75 बॉक्स आणि 5 लाखांची कार असा एकूण 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ही दारू कोणासाठी घेऊन निघाला होता याचा पोलीस आता शोध घेत आहेत. नागपुरात तडीपारीत गुन्ह्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला देशी कट्टा आणि जिवंत कारतुसांसह आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी गस्तीवरती असताना तडीपार आरोपीला अटक केली आहे. आरोपीची अंगझडती घेतल्यावरती एक देशी बनावटीची रिव्हॉल्वर आणि एक जिवंत कारतूस जप्त करण्यात आलाय. आरोपी कोणाचा घातपात करण्याचा प्रयत्न करत होता याचा तपास पोलीस करतायत. खाली जाए रूम में. नाशिकच्या मसरूळ परिसरात डॉमिनोजमध्ये पिझ्झा घेण्यासाठी आलेले 2 तरुण यांनी राडा घातला. पिझ्झाची ऑर्डर द्यायला उशीर झाली, त्यामुळे 2 तरुणांनी डॉमिनोजमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केली. तसंच तोडफोड सुद्धा केली आहे. दोघे तरुण मद्यधुंद अवस्थेत होते. मारहाणीनंतर दोघेही तरुण पळून गेले. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झालाय. ठाण्याच्या मुरबाडमधील आदिवासी आश्रमशाळेतील 10वीतील विद्यार्थ्यांना झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सुभाष तुलजी रावते असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. अधीक्षक आणि मुख्याध्यापक असतानाही सुभाष शाळेबाहेर गेलाच कसा याचा तपास पोलीस करतायत. शिवाय घातपात असल्याचाही संशय पोलिसांना आहे. हैदराबादच्या एका भाविकानं शिर्डीतील हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये. महत्त्वाचं म्हणजे एकट्या ग्राहकाला रूम देऊ नये अशा सूचना असताना हॉटेल व्यवस्थापनानं रूम दिलीच कशी असाही प्रश्न उपस्थित होतोय. पोलीस अधिकचा तपास करतायत. पुण्याच्या वाघोलीतील गोडाऊन परिसरात उभी असलेल्या एका ट्रकला आग लागली. या आगीत कंटेनर पूर्णपणे जळून खाक झालं. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. आणि आता एक सविस्तर अशी बातमी आहे. तुम्ही भात खाता का? पनीरची भाजी पण खाता का? हे आम्ही का विचारतोय तर ते बातमी पाहिल्यानंतर तुम्हाला कळणार आहे. कारण भात पनीर हे खाल्ल्यानं जीबी सिंड्रोम होऊ शकतो असा दावा करण्यात आलाय. मात्र या दाव्यात नेमकं तथ्य किती आहे याची आम्ही पडताळणी केली आहे. मग काय समोर आलं पाहूया. पनीर भात खाणार तर जीबीएस होणार. अशुद्ध पाण्यामुळेही जीबीएसचा धोका. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? जीबीएसनं राज्यभरात पाय पसरवलेत. जीबीएस मुळे 5 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे राज्यभरात याच जीबीएसनं दहशत पसरवली आहे. त्यातच आता पनीर आणि भात खाल्ल्यानं जीबीएसचा धोका वाढतो असा दावा करण्यात आलाय. त्यामुळं आणखी टेन्शन वाढलंय. जीबीएस हा जीवघेणा असल्यानं या दाव्यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. व्हायरल मेसेज मध्ये काय दावा करण्यात आलाय तो आधी पाहूया. पनीर भाताचा आहारात समावेश करू नका. जीबीएस विषाणूचा संसर्ग होतो. दूषित किंवा कमी शिजवलेलं मांस, पाश्चर न केलेले दुग्धजन्य पदार्थ किंवा अशुद्ध पाण्याच्या सेवनानं या जीवाणूची लागण होते. हा मेसेज व्हायरल होतोय. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. जीबीएस काय आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र त्याची लक्षणं काय आहेत ते देखील पाहूया. हात आणि पाय सुन्न होतात. हात आणि पायांना मुंग्या येतात. स्नायू कमजोर होतात. श्वास घेण्यात समस्या जाणवते. जीबीएस सिंड्रोमची ही लक्षणं आहेत. त्यामुळे ही लक्षणं आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
मात्र भात पनीरमुळे जीबीएसचा धोका आहे का हे जाणून घेणं गरजेचं आहे, कारण भात हा प्रत्येकाच्या ताटात असतो. सगळेच जण भात खातात, त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. याबाबत अधिक माहिती जीबीएस वर उपचार करणारे डॉक्टर देऊ शकतात. त्यामुळे आमचे प्रतिनिधी डॉक्टरांना भेटले, त्यांना मेसेज दाखवून याबाबत अधिक माहिती जाणून घेतली. खरं बघितलं तर पनीर असेल, तांदूळ असेल किंवा चीज असेल, हे जर ताजं अन्न असेल, स्वच्छ असेल, तर त्यामुळं जीबीएस पसरण्याचा धोका आहे या मेसेजमध्ये मला तरी काही तथ्य वाटत नाही किंवा त्याला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही आहे. कुठलंही अन्न किंवा पाणी असेल आणि मग ते जर दूषित असेल तर त्यामुळंच हा आजार पसरू शकतो. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. तांदूळ आणि पनीर या पदार्थांमध्ये जास्त बॅक्टेरिया असतात यात तथ्य नाही. खाद्यपदार्थ शिळा होत गेला की त्यात बॅक्टेरिया वाढतात. भात पनीर ताजं असेल तर खाण्यात काहीच हरकत नाही. नॉनव्हेज पदार्थ शिळा किंवा पूर्ण न शिजवलेला खाऊ नये. दूषित पाणी पिऊ नये. पाणी उकळूनच प्यावं. बाहेरचं उघड्यावरचं खाणं पिणं टाळायला हवं. कधी कधी आपण कच्च्या भाज्या खातो, मात्र सध्या कच्च्या भाज्या खाऊ नयेत. फक्त शिजवलेलं अन्नच खावं. नॉनव्हेज आणि पाणी यातून जीबीएसचा धोका जास्त आहे. मात्र भात पनीर खाल्ल्यानं जीबीएस होतो हा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.